नमस्कार मित्रांनो, मी के जी कप्ते. मित्रांनो, आत्ता मी जे तुमच्यासमोर मांडतो याच्याने एक वेगळी क्रांती येऊ शकते हे मात्र नक्की. बहुधा बऱ्याच जणांना ही गोष्ट पटणार नाही, काही जणांना हजमही होणार नाही, पण मुळामध्ये यावर विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. यावर मी एक पोलही घेतला होता आणि त्या पोलमध्ये 97% लोकांचं असं म्हणणं होतं की ते माझ्याशी बोलण्यावर सहमत होते. या दृष्टीने आपण विचार करत नाही, हा महत्त्वाची बाब आहे. काय नेमकं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आपण यावर विचार करायची आवश्यकता आहे. मित्रांनो, आज बघतो आपण की विशेष करून घराच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला स्वतःचं एक घर हवं असतं आणि शहरामध्ये गेलात आज मोठ्या प्रमाणात शहरीकरण होतं आहे. ग्रामीण भागातील मुलं मुली हे शहरामध्ये येत आहेत, नोकरी करत आहेत, स्वतःचं घर किंवा स्वतःचा फ्लॅट शोधत आहेत. आता शहरामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा शहरामध्ये, नाशिक अशा शहरामध्ये घर म्हणजे जमिनीवर असणारं घर दुरापास्त झालं आहे. आता सगळी फ्लॅट सिस्टीम आलेली आहे आणि गंमत अशी आहे ती म्हणजे बिल्डर जागा घेतात आणि त्या जागेवर एक प्लॅन टाकतात. सुंदर प्लॅन टाकला जातो, खूप ॲग्रेसिव्ह जाहिरात केली जाते आणि खूप सुंदर समोर एक चित्र निर्माण केलं जातं. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक गोष्ट जी त्यामध्ये दाखवलेली असते त्यातले जे काही आपल्यासमोर होतं ते सगळं पॉझिटिव्ह वापय असतात, निगेटिव्ह कुठंच नसतात त्यामध्ये. आणि मग मोठे मोठे एक्झिबिशन्स भरवले जातात. एक मोठी शृंखला काम करते आणि तिथं माणूस, आजकालचा तरुणी माणसं जी आयुष्यभराची कमाई आहे, जी वयाने वयस्कर झालेली आहे, ते तिथं लावून एक फ्लॅट विकत घेतात, बुक करतात. विकत घेणं म्हणजे बुक करणं. आता बुक करणं म्हणजे काही रक्कम भरणं आणि मग त्यांच्या सिस्टीमप्रमाणे जेव्हा 2 वर्षांनी 3 वर्षांनी ती बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण कंप्लीट होणार, कंप्लीट झाल्यानंतर ती बिल्डिंग आपल्या ताब्यात मिळणार आहे 3 वर्षांनंतर. आणि मग एकदा बुक करून 3 वर्ष प्रत्येक स्टेजप्रमाणे जसं बिल्डर सांगतो तसे ते पैसे भरत राहणं. आता हे प्रत्येकाकडे हे पैसे असतात असं नाही आहे. खूप सारे लोक म्हणजे 80 ते 90% लोक हे कर्ज घेतात बँकेकडनं. आणि गंमत अशी आहे, तुम्ही बुक केलात की त्याची लिस्ट बँकेकडे जाते आणि बँक आपल्या मागं लागते की चला आमच्याकडनं लोन घ्या. आणि मग एखाद्या बँकेकडनं बऱ्याचशा प्रॉपर्टीज तर ऑलरेडी एखाद्या बँकेशी टायअप केलेल्याच असतात, म्हणजे ती लोन देते. गंमत पहा मित्रांनो, एक उदाहरण म्हणून घेतो की एखादी मुलगा जो आयुष्यामध्ये सुरुवातीला नोकरीला लागतो, ज्याला एक 5-6 लाखाचं पॅकेज मिळतं, तो कुठंतरी भाड्याने राहतो आणि मग आयुष्याची सुरुवात करताना मग त्याला वाटतं किंवा त्याचं लग्नासाठी एखादी मुलगी बघायची असेल तर स्वतःचं घर पाहिजे, मग एखादी फ्लॅट असला पाहिजे आणि मग एखादी फ्लॅट तो बुक करायला जातो. तो फ्लॅट बुक केल्यानंतर त्या फ्लॅटचे व्हॅल्यूप्रमाणे आजकालच्या रेटप्रमाणे जर बघितलं तर 40,000 रुपये त्याचा हप्ता बसतो. 15-1 वर्षाचा स्पॅन जर निवडला तर 40,000 रुपयेचा त्याला हप्ता बसतो. म्हणजे दर महिन्याला 40,000 रुपये त्याला हप्ता भरावा लागतो. म्हणजे 6 लाखाचं पॅकेज असेल तर महिन्याला 50,000 पगार आणि 40,000चं तो EMI भरतो, ज्या घरात तो राहत नाही. भविष्यामध्ये 2 वर्षानंतर ते त्याला मिळणार आहे आणि त्याचा तो EMI भरतो. समजा त्या 12 लाखाचं पॅकेज असेल तर तो 40 EMIमध्ये घालतो आणि 60 लाख त्याच्याकडे शिल्लक राहते. 60,000 त्याच्याकडे महिन्याला शिल्लक राहतात आणि त्यातनं तो बाकीचं सगळं घर चालवण्याचा प्रयत्न करतो. पुण्यासारख्या शहरामध्ये 1 BHK जर त्याला घेऊन राहायचं असेल विथ फॅमिली म्हणजे नवरा बायको तर 20,000 रुपये तर भाडं भरावं लागतं. हा सगळा जर विचार केला तर आणि वरून त्या EMIचं 15 वर्षाचं त्याच्यावर डोक्यावर असणारं प्रेशर की मला एक EMI चुकला
तर खरं नाही. 3 EMI चुकले तर माझा अकाउंट NPA होणार. अकाउंट NPA झालं की माझं सिबिलवर परिणाम होणार. ही सगळी गोष्टी दुसरी चक्र सुरू होते. या सगळ्याला काही उत्तर आहे का? ही सगळी बाब प्रत्येकजण भोगतोय, पण बोलत कोणी नाही आहे. म्हणून यावर खूप विचार केल्यानंतर मी तुमच्यासमोर एक गोष्ट मांडू इच्छितो. ती अशी गोष्ट आहे की जेव्हाही बिल्डर एखादी प्रॉपर्टी तयार करण्याचा प्लॅन करतो, तो प्लॅन त्यांनी लोकांसमोर ठेवण्याऐवजी तो प्लॅन त्यांनी बँकेसमोर ठेवावा आणि बँकेने ती पूर्ण बिल्डिंग होण्यासाठी अप टू पोझिशन तयार होण्यासाठी त्याला लोन द्यावं. म्हणजे त्या बिल्डरनी बँकेकडनं लोन घ्यावं किंवा जो कोणी डेव्हलपर असेल त्यांनी बँकेकडनं लोन घ्यावं आणि तिने ती बिल्डिंग उभी करावी, घर उभं करावं. आणि घर कंप्लीट झाल्यानंतर, फ्लॅट कंप्लीट झाल्यानंतर, कंप्लीट होत असताना म्हणा, पण कंप्लीट झाल्यानंतर त्यांनी ती जाहिरात करावी आणि मग लोकांना ज्यांना हवं असेल त्यांनी यावं आणि ते विकत घ्यावं. आणि विकत घेत असताना जर त्या माणसाला जर कर्ज लागत असेल तर त्याने बँकेकडे जाऊन कर्ज घ्यावं. यातनं तो मुलगा किंवा तो आजकाल जो ज्याला म्हणतो आपण जस्ट सुरुवात करतो नोकरीला, असा मुलगा तिथून पुढं म्हणजे तो घरात राहील आणि घरात राहून हप्ते फेडायला सुरुवात करेल. म्हणजे त्याचं जे टेन्शन आहे, त्याचं जी ज्याला म्हणतो आपण एक डोक्यावर एक 15 वर्ष EMIची जी भीती आहे, ती भीती खूप सारी कमी होईल, कारण तो स्वतःच्या घरात राहील. आणि त्यामुळं एक सामाजिक ज्याला म्हणतो आपण एक त्याच्या घरामध्ये शांती राहील आणि त्याच्या घरामध्ये शांती असल्यामुळं ते कुटुंब व्यवस्थित पुढे जगू शकेल. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरा भाग असा आहे की आज काय होतं थोडक्यामध्ये, की समजा एखाद्याने घर बुकिंग केलं आणि वेळेमध्ये नाही दिलं. आज महारेरा आहे. महारेरामुळे खूप सुसूत्रता आलेली आहे. पण शेवटी जाऊन एखाद्या गोष्टीमध्ये एखाद्या बिल्डरनी जर पोझिशन नाही दिलं, सांगितल्यासारखं नाही दिलं, ज्यांनी प्लॅनमध्ये जे दाखवलं होतं तसं नाही दिलं, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जाऊन त्याला महारेरामध्ये कंप्लीट करून त्या कस्टमरला भांडावं लागतं. आणि भांडल्यानंतरसुद्धा महारेरा ज्यावेळेस अंतिम निर्णय देतो, तो अंतिम निर्णय इम्प्लिमेंट करण्यासाठी तो महसूल विभागाकडे येतो आणि आपल्याला महसूल विभागाकडं असणारा मोठा लोड आणि मग त्यातनं इम्प्लिमेंटेशनला म्हणजे महारेराच्या निर्णयाला इम्प्लिमेंटेशन व्हायला किती कालावधी लागतो, तो म्हणजे भयानक त्रासाचा विषय आहे. जर असं केलं, जसं मी आत्ता तुम्हाला म्हणत होतो तसं जर का केलं की बांधलेलं घर दिलं, तर ते क्वालिटी प्रॉडक्ट तयार व्हायलाच पाहिजे. या दृष्टीने बिल्डर स्वतःहून ज्याला म्हणतो आपण कष्ट घेऊन आणि खूप कॉन्सन्ट्रेशनने, कारण जोपर्यंत क्वालिटी प्रॉडक्ट तयार होत नाही तोपर्यंत तो कस्टमर विकत घेणार नाही हे त्याला माहिती असल्यामुळं तो क्वालिटी प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळं महारेराचं टेन्शन कमी होईल. इतर लोकांचं जे काही टेन्शन आहे ते कमी होईल आणि एक चांगला प्रॉडक्ट तयार होईल. कारण कॉम्पिटिशन असंच असेल की ज्याचा प्रॉडक्ट चांगला असेल त्याचाच कस्टमर डायरेक्ट घेऊन जाईल. तर चांगलाच प्रॉडक्ट तयार होईल. तिथं त्या कस्टमरला म्हणजे आज काय होतं की बुकिंग केल्यानंतर कंप्लीट होईपर्यंत धुकधुक जी मनामध्ये असते की कसं होईल, कसं केलं जाईल, त्यांनी कमिटमेंट केल्याप्रमाणेच दरवाजे बसवतील का, खिडके बसवतील का, तेवढ्याच साईजचा असेल का, जाडी तशीच असेल का, कुठलं मटेरियल वापरलं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्याच्या मनामध्ये भीती निर्माण असते, ती भीती आपोआप नाहीशी होईल. म्हणजे किती प्रमाणात त्या माणसाच्या मनामध्ये समाधान निर्माण होईल कस्टमरच्या, म्हणजे आणि हे सगळा बिझनेस जो आहे तो कस्टमर सेंट्रिक होईल. आज तो कस्टमर सेंट्रिक नाही आहे, आज तो बिल्डर सेंट्रिक आहे. आणि जर तो कस्टमर सेंट्रिक झाला, सेंट्रिक याचा अर्थ ग्राहक राजा झाला इथं, तर मग क्वालिटी प्रॉडक्ट मिळणारच, 100% मिळणार. आणि जर तसं झालं तर तुम्ही बघा किती सुसूत्रता येईल सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणजे ग्राहक समाधानी होईल, बिल्डर क्वालिटी प्रॉडक्ट करेल,
दोघांचं व्यवस्थित होत असल्यामुळं, म्हणजे बिल्डरला कंप्लीट झाल्यावर चांगला प्रॉडक्ट द्यायचा आहे, त्यामुळं तो मन लावून आणि पैसा ओतून सगळं काही करून, आणि विशेष म्हणजे त्याचा पैसा गुंतत गेल्यामुळं जे व्याजाचं बर्डन आहे ते त्याला पडत असल्यामुळं तो त्या स्पीडनी काम कंप्लीट करेल, आणि त्या स्पीडनी काम कंप्लीट करण्यासाठी ज्या पद्धतीने तो कार्य करेल त्यामुळं महारेराला त्याच्यावर वॉच ठेवायची गरज पडणार नाही. महारेराला आज जो त्रास होतो तो त्रास व्हायची गरज पडणार नाही. जी लोकं तक्रार घेऊन पोलीसकडं जातात, जी लोकं तक्रार घेऊन शासनाकडे जातात, ही तक्रारी कमी होतील आणि इथं कस्टमर हा सुखी आणि समाधानाने आपलं घर घेऊन शांतीने तो त्यामध्ये राहू शकतो. विचार वेगळा आहे, सहसा पटणारा नाही आहे, पण विचार आहे. असं जर केलं तर किती लोकांमध्ये च्या घरामध्ये सुख आणि शांती राहील, किती लोक समाधानी राहतील. कारण इथं काय होतं की बिल्डरने डिले केला प्रॉपर्टी द्यायला तर कस्टमरला व्याजाचा भुर्दंड बसतो, कारण त्याला मिळत नाही, तो बाहेर राहतो, त्याला बाहेरचं घराचं भाडंही भरावं लागतं आणि इकडं व्याजही भरावं लागतं. हा जो भुर्दंड आहे तो भुर्दंड त्याच्या डोक्यावर राहतो, आणि जी मनात सारखी भीती असते की मला मिळेल का नाही, वेळेवर मिळेल का नाही, मिळेल का नाही, ही जी भीती आहे ती दूर होऊ शकते. यावर नक्की आपण सर्वांनी विचार करावा, आणि हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करून, शेअर करून, सबस्क्राईब करून शेअर करावं. हा विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवावा